नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. आज 1 फेब्रुवारी रविवार. अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेला मोदी सरकारचा सलग 9वा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सादर केला आहे. विकसित भारत @2047चा हा एक मास्टर प्लॅन असल्याचं मानलं जातंय. पहिली मोठी बातमी, टॅक्स धमाका. सर्वात मोठी बातमी येतेय ती म्हणजे नव्या इन्कम टॅक्स कायद्याची. 1 एप्रिल 2026 पासून देशात नवा टॅक्स कायदा लागू होणार आहे. टॅक्समध्ये मोठा बदल नसला तरी आता अपघात विम्याचे पैसे पूर्णपणे टॅक्स फ्री झाले आहेत. मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी STT म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवल्याने गुंतवणूकदारांना थोडा धक्का बसला आहे. दुसरी मोठी बातमी, शेती आणि तंत्रज्ञान. आता शेतकऱ्यांच्या मदतीला येणार आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सरकारने भारत विस्तार हे मल्टी लँग्वेज AI टूल लॉन्च केलंय. यामुळे हवामानाचा अंदाज आणि पिकांची माहिती आता थेट मोबाईलवर मिळेल. नारळ, काजू आणि चंदनाच्या उत्पादकांसाठी खास योजना आणून त्यांना ग्लोबल ब्रँड बनवण्याचं टार्गेट सरकारने ठेवलं आहे. तिसरी मोठी बातमी, हायस्पीड रेल्वे आणि डिफेन्स. प्रवाशांसाठी गुड न्यूज. देशात 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर्सची घोषणा झाली आहे. यामध्ये मुंबई, पुणे आणि पुणे-हैदराबाद यांसारख्या शहरांचा समावेश आहे, ज्यामुळे प्रवास आता सुपरफास्ट होईल. तर संरक्षणासाठी 7.8 लाख कोटींची तरतूद करत भारताने जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे. चौथी मोठी बातमी, काय स्वस्त आणि काय महाग. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या खिशावर काय परिणाम होणार. काय स्वस्त झालंय आणि काय महाग. आता हे स्वस्त होणार. 1. कॅन्सरसारख्या आजारांवरील 17 जीवरक्षक औषधे. 2. मोबाईलचे सुटे भाग आणि इलेक्ट्रिक वाहने. 3. चामड्याच्या वस्तू आणि लिथियम आयन बॅटरीज. आता हे महाग होणार. 1. दारू, सिगारेट आणि तंबाखू महागले आहेत. 2. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. 3. PVC फ्लेक्स शीट्स देखील महागले आहेत. तर मित्रांनो, हा होता निर्मला सीतारमण यांचा फ्युचरिस्टिक अर्थसंकल्प. तरुणांसाठी नोकऱ्या, शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान आणि मध्यमवर्गीयांसाठी सुधारणांवर यात भर देण्यात आला आहे. तुम्हाला या बजेटमधील कोणता निर्णय सर्वात जास्त आवडला? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच वेगवान अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.